एकम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचक पंचक. पंचक लागला तर म्हणजे मृत्यूच्या घटिकेपासून 1 वर्षाच्या आत मृत व्यक्तीच्या कुटुंबातले किंवा जवळचे 5 मृत्यू संभवतले. पंचक 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 पंचक. आता कोणाचा नंबर? पण विषयच असा आहे पंचक, साधारण धडकी भरवणारी ही गोष्ट आहे. जेव्हा आपण नॉर्मल घरात हा शब्द ऐकतो तेव्हा हा विषय सिनेमात मांडणं किंवा तो कॉमेडी एक फनी वेनी मांडणं, कधी डुएल थॉट होते का की ऑडियन्स हे आहे तसं एक्सेप्ट करेल का? बिकॉज इमोशनली सुद्धा मॅटर करतात असे टॉपिक. सो रायटर अँड डिरेक्टर दोघांच्याही डोक्यात असे कधी डुएल थॉट आले होते की ऑडियन्स एक्सेप्ट करेल का, किंवा याच्यावर टीका होईल का, किंवा काय विचार करतील हा विषय ऐकून, असं कधी झालं होतं या प्रोसेसमध्ये? नाही झालं. ह्याचं कारण असं होतं की मला पंचकबद्दल काही बोलायचंच नाही आहे, मला त्या भीतीबद्दल बोलायचं. माणसाच्या मनात असलेली भीती, मग ती मृत्यूची असेल, नाहीतर परीक्षेला बसण्याची असेल, नाही तर अजून कुठलीही असेल, भीतीचे वेगवेगळे प्रकार आणि त्याची रिपरकेशन्स आयुष्यामध्ये तुम्ही जर भीतीच पकडून बसलात तर काय होऊ शकतं, ह्या बद्दलचा सिनेमा आहे. पंचक हे फक्त त्याला आपण सिम्बॉलाइज करायचं म्हणून ते केलेलं आहे. आणि भीती ही युनिव्हर्सल आहे. मग इथेही तू गेलीस तरी, उत्तर प्रदेशमध्ये गेलीस तरी, अमेरिकेत गेलीस तरी, अजून कुठेही जगात गेलीस तरी भीती ही भीती आहे. आणि माणूस कुठल्याही लेवलला जाऊ शकतो भीतीतून बाहेर पडण्याकरता. सो द फिल्म इज अबाउट इट. त्याच्यामुळे तसे कधी ड्युएल थॉट आलेच नाहीत मनामध्ये. अंधश्रद्धा आणि भीती ह्याचा इतकी थिन लाईन आहे ती, पण ती इतकी छान सांभाळली आहे. म्हणजे कुठेही कोणीही म्हणजे ते अमुकवाले येतील, तमुकवाले येतील आणि थांबवतील फिल्म, असं काही झालेलंच नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कशालाही अशी पुष्टी दिलेली नाही आहे की तोच विषय मुख्य आहे. एक्झॅक्टली, मला तेच विचारायचं होतं. त्यामुळे ते खूप छान सांभाळलंय. म्हणजे आणि दुसरं काय माहिती आहे की पंचक, आता सिम्बॉलिक तो म्हणाला की आपण भीती या एकूण प्रकाराशी लवकर असोसिएट होणारं नाव कुठलं, तर आम्हाला पंचक असं वाटलं, म्हणून पंचक असं नाव आहे. बाकी मृत्यू हा विषय घेऊन G.A. कुलकर्णींच्या बऱ्याचशा कथा आहेत, ग्रेस साहेबांच्या बऱ्याचशा कविता आहेत. त्यामुळे मृत्यू हा प्रत्येकाला आकर्षित करणारा एक भाग आहे. म्हणजे मृत्यू म्हणजे भीती, आणि त्या भीतीला अनुसरून प्रत्येकानं आपल्याला आवडेल तसं नाव त्यांच्या कवितेला, त्यांच्या कथेंना वगैरे स्वीकारले. गंमत आहे ना, मृत्यू जरी आपल्याला माहिती आहे की लास्ट डेस्टिनेशन ते आहे, तरी प्रत्येक माणूस त्यालाच घाबरतो. राईट. आणि म्हणून आणि अजून एक हे की विश्वास आणि अविश्वास हाही एक त्यातला एक भाग आहे. आपण कशावरती विश्वास ठेवतो आणि कशावर अविश्वास दाखवतो, त्या परिस्थितीनुसार आपल्याला काय करायला हवं हे त्यावेळी ठरत असतं. आणि हे नंतर जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला त्याचीच गंमत वाटत असते. हेच आहे ते. पण तुमच्या सगळ्यांना आता जसं तुम्ही बरेच रिडिंग केले, तुमचे वर्कशॉप झाले, आणि लाईक आदिनाथसाठी की सगळ्यांना माहिती होतं सेटवर गेल्यानंतर काय करायचंय, तरी पण कुठेतरी असं आपल्या डोक्यामध्ये 19-20 चालू असतं की परफॉर्म करताना की मी हे लक्षात ठेवते, ते लक्षात ठेवते, किंवा यार हे नको करूया. सो तुमच्या सगळ्या कलाकारांना हा प्रश्न आहे, काय डोक्यात ठेवलं होतं आपापले कॅरेक्टर्स प्ले करताना किंवा तिथे परफॉर्म करताना? मला वाटतं दीप्ती हे चांगलं सांगत. मी काय केलंय? मला काय माहिती, मी तेच विचारतोय. नाही, खरं सांगू का, तेच सांगतो. आम्ही ना म्हणजे आमच्यातला सर्वात खोडसाळ मुलगा होता आनंद निगळे. त्यांनी पण रिस्ट्रिक्टिव्ह काम केलेलं, एक फ्रेमवर्क दिलेलं होतं, त्याच्या पुढे आम्हाला जाऊच दिलं नाही. त्यामुळे आणि करायची गरज नव्हती. खरं म्हटलं तर जेव्हा स्क्रिप्टमध्ये लिहून येतं ना, विनोद जेव्हा लिहून येतो ना, तो फक्त एक्झिक्यूट करायचा असतो. आणि तो समोरच्यापर्यंत पोचला की नाही हे तुमच्या कॅमेरामनकडनं किंवा तिकडे असलेला एक तो लेमॅन असतो ना, जो लाईट घेऊन असतो, रिफ्लेक्ट, तो जर करून हसला तरी आपल्याला कळतं की आपण पोहोचवतोय थोड्या. म्हणजे बऱ्याचदा एका कॉमेडीमध्ये टायमिंग कलाकारांवरती डिपेंडेंट असतं कॉमेडीसाठी. इथे सगळं टायमिंग एडिटवर होतं. ओके. आणि त्या डिरेक्शनमध्ये होतं, म्हणजे त्या कोरिओग्राफीमध्ये सगळं टायमिंग होतं. म्हणजे ॲज परफॉर्मर्स वी जस्ट हॅड टू बी, आणि आम्हाला फक्त लाईन डिलिव्हर करायचे होते. कॉमेडीचा पंच सिच्युएशन असल्यामुळे तो व्हिज्युअली इमोट होतो, आणि ते तुम्हाला व्हिज्युअली बघून सगळं हसायला येतं. म्हणजे रिॲक्शनची पण स्पीड
चा स्पीड ठरलेला होता, कारण त्यांनी नरेट करतानाच तो स्पीड सेट झाला होता. त्यामुळे आम्ही आमचा वेळ घेऊन रिॲक्ट करतोय किंवा वेगळं फुटेज खेळण्याचा प्रयत्न, त्याला जागाच म्हणजे तो थॉटसुद्धा मनात आला नाही. फक्त कंटिन्युटी मेंटेन करणं आणि जर रिटेक झालं तर तेवढ्याच नव्याने पुन्हा ते बिलिव्हेबल करणं, एवढ्या 2च रिस्पॉन्सिबिलिटीज मी डोक्यात ठेवल्या होत्या. बाकी झालं. ह्या फिल्मचं कॉमेडी जॉनर काय आहे तर चॅपलिनचं वाक्य होतं की लाईफ इज अ ट्रॅजेडी इन क्लोजअप बट अ कॉमेडी इन लॉंग शॉट. तर पंचक इज दॅट लॉंग शॉट बेसिकली. क्या मस्त सागर. आणि मुळात कसं की एक एवढंच ठरवलं होतं, स्क्रिप्टमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्या बाहेर जाऊन काही करायचं नाही. ओके. जेवढं लिहिलं तेवढंच पुरेसं आहे. आणि ते अत्यंत गंभीरपणे केलं की त्याला अपेक्षित आहे तो विनोद आपोआपच बाहेर येणार आहे. तेव्हा आपण आपली जी लाईन आहे अशी प्रत्येकानं पाळली तर तो एकत्रित परिणाम त्याला हवा तो होणार आहे. आणि हे सगळ्यांनीच पाळलं. जेव्हा कट व्हायचं ना, त्याच्यानंतरची मजा अजून खूप वेगळी असायची. ओके. कारण ती मजा म्हणजे ती ॲक्च्युली जे त्या दिवशी त्या सेटवर होते त्यांनी ती मजा उपभोगली आहे. म्हणजे सिंपल उदाहरण की पाऊस पडला होता आणि माधुरी मॅमला कळलं की शूटिंग थांबलंय, तर आम्हाला मॉरल बूस्ट करायला त्या आल्या. हा म्हणाल्या त्या तोक्ते आलं तिकडे आणि Correct. म्हणाल्या त्या. हा सतीश आळेकरांचं मोस्ट सिनियर पर्सनचं पॅकअप झालं होतं, ते गेलेले ते आणि हे 2 जण गेलेले हॉटेलवरती. त्यांना कळलं की माधुरी मॅम येत आहे, तर सतीश आळेकर टी शर्ट खोचून छान गुणी बाळासारखा पावडर बिवडर लावून म्हणजे काय असू शकतं मग. आता हे ना म्हणजे आम्ही हे अनुभवलं, म्हणजे ह्याच्यासारखी मजा नाही. आणि मग सिनेमा होतच होता डेफिनेटली, पण BTS ज्याला म्हणतो ना, इट वॉज मोर. गणेशाचं पण सेम. गणेश मयेकरची गाडी होती, बस होती 7:30 वाजता. जेव्हा त्याला कळलं की माधुरी मॅम येतात, 8:30ची करू का रे, 8:30. तू बघ बाबा काय सगळेजण हजर होते, सगळे थांबले. आणि तो एक अपीरन्स ना आम्हाला सगळ्यांना बूस्ट करून गेला. किती मस्त. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आम्हाला मजा आली. ते कॅरेक्टर जेव्हा आम्ही झालो तिथे, म्हणजे वर्कशॉप्स किती झाल्या असल्या किंवा मुंबईत त्याच्या रिहर्सल्स किती झाल्या असल्या तरी त्या वास्तूत कोकणामध्ये तिथे त्या गेटअपमध्ये जेव्हा आम्ही सगळे एकत्र आलो तेव्हा त्या कॅरेक्टरमध्ये आम्ही जी मजा केली ती मजा त्यांच्या रिॲक्शननी मिळत होती. ती गंमत वेगळीच आहे, ती शब्दात नाहीच सांगतायत. म्हणजे ती जी पूजाने कॅप्चर केली असेल तीच तुम्हाला चित्रपटात दिसणार. आय थिंक दॅट इज द मोमेंट दॅट आय लिव्ड. पावसामुळे जेव्हा शूटिंग थांबलं तेव्हा भारतीताईने आम्हाला एक गाणं म्हणून दाखवलं. तो मोमेंट, असे छान छान मोमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत त्याच्यात. कधी कधी ना मला तर वाटतं, म्हणजे मला आता ह्याला विचारायचं वाटतं की जेव्हा मी म्हटलं की 80% लोक बरोबर असायचो आम्ही प्रत्येक सीनमध्ये, पण जेव्हा तो प्रसंग घडत असताना ना सगळ्यांच्या रिॲक्शन वेगवेगळ्या असायच्या. माझी रिॲक्शन वेगळी, हिची रिॲक्शन, कारण त्या त्यांच्या स्वभावाच्या प्रमाणे त्या रिॲक्शन ना. म्हणजे कधी कधी मला अरे थांबा, इकडे पकडा यांची रिॲक्शन, इकडे पकडा यांची, असं व्हायचं माहिती अक्षरशः. कारण प्रत्येकाला काय क्लोजअप टाकायचंच असं नाही. बरोबर. तर ती फार मजा होती. आणि ना तोच या सिनेमामध्ये मी कॉन्स्टंटली म्हणतो की सिनेमा बघताना ना आपण प्रेक्षक म्हणून ना तिथे प्रेझेंट आहोत असं वाटलं पाहिजे. आणि ही टेक्निक आहे, म्हणजे पूजाचं त्याच्यासाठी की टेक्निक अशी की बाबा आपण सगळे कॅरेक्टर वी डोंट हॅव टू कट टू क्लोज, कारण त्याच्यामध्ये विनोदाचा टायमिंग निघून जातो. सो ह्या गोष्टी करताना आम्ही की मला एकाच वेळी त्यांची रिॲक्शन बघायची आहे. ती मोमेंट निघून गेल्यावर मला त्यांची रिॲक्शनला क्लोज कट करायचं नाही आहे. त्यामुळे ते कोरिओग्राफ करताना तिथून एडिटमध्ये हे सगळं बॅलन्स करताना ही सगळी टेक्निक एकत्र काम केल्यामुळे तो सिनेमा तसा दिसतो. दिलीप काकांचा एक सीन आहे जो 1 शॉट आहे अख्खा, आणि त्या 1 शॉटमध्ये सगळे पात्र आम्ही दिसतो, पण दिलीप काकांची जी एनर्जी आहे जी 1 शॉटची पूजाने हँडल्ड केलं आहे ते सगळं. आणि इट इज लाईक हे जे काही कोरिओग्राफी आधीच केलेली होती ना त्याच्यात फक्त आम्ही तिथे असणं इतकंच एक स्वाहा होतं, बाकी सगळं सेट होतं. आणि इट्स लाईक सोकिंग इन द एनर्जी असं होतं. पण त्याच्यामुळे इव्हन म्हणजे पूजामुळे पण खूप तिने खूप मेहनत घेतलेली. हां, म्हणजे कारण काही काही शॉट तर आपण शोल्डरवर घेऊन केलेले आहेत. ते म्हणजे कुठेही असं वाटलं नाही की काहीतरी फोर्स करून काहीतरी केलेलं आहे किंवा लायटिंग काहीतरी विचित्राचं, काही नाही. प्रत्येक ठिकाणी तिची एवढी मेहनत होती. अर्थात ह्यांची साथ होती, पण मेहनत प्रचंड तिने. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मला मुळात
कौतुक करायचं आहे आमच्या प्रोड्युसर्सचं की अशा एका वेगळ्या धाटणीच्या विषयाच्या मागे खंबीरपणे उभे राहणं खरंय. आणि हा सिनेमा आणण्याचं धाडस दाखवणं Yes. हे एक आहेच. परत आमचे हे दिग्गज की भारतीताई, दिलीप प्रभावळकर आणि सतीश आळेकर सर, हे आल्या आल्या ते इतकं खेळकर करून टाकतात ना वातावरण की यांना तर आम्ही शाळेत असल्यापासून बघतोय टी व्हीवरती. आता यांच्यासमोर आम्ही बोलणार कसे असं बऱ्याचदा होतं. पण हे तिघे आल्या आल्या स्वतःच आमच्या वयाचे जे होऊन जातात ना, त्यामुळे आम्ही यायला म्हणजे आता भारतीताईंची मी आता चेष्टाही करू शकतो. हे इतपत धाडस आमचं होऊ शकतं. हे एक आहे. आणि दुसरं म्हणजे हे दोघं 2 डिरेक्टर्स एक फिल्म करत असतील तर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असावं लागतं. True. आणि ते या दोघांनी एकमेकावरच्या विश्वासावर इतकं छान केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे तू करतोस का मी करतोय हा भाग आत्तापर्यंत आम्हाला कधीच कोणाला जाणवला नाही. आणि इतके मिळून ते काम करतायत ना, तेच या सिनेमाचं यश आहे असं मला वाटतं. रात्री रूमवर नाही यायचं नाही, एकमेकांची आम्ही असं ओढत इतके आणि विस्कटलेले फिरायचं ना, असे कुठेतरी संन्यास घेऊन कुठेतरी जंगलात गेलेले असे 2 काही झॉम्बी पोरं- दिसायचे, 2 झॉम्बी असे आलेले केस असे दीड वाढले, असता. दाढी वाढली असेल, याची आणि त्यावेळेस जरा ब्रीज केस चालणारे. जास्ती वाढले होते बहुतेक, त्यामुळे ते 2 झॉम्बी असे फिरत असायचे. काय रे काय झालं, नाही उद्याचं टेन्शन आहे खूप. टास्क आणि एक फोटो पण आहे की हे खालून नमस्कार करून आम्हाला बोलवतात, प्लीज काम करायला चला आता म्हणून. हो येस एक्झॅक्टली. आदिनाथ, मगाचाच प्रश्न, काय विचार डोक्यात होते? एक तर लेफ्ट हँड असलेला माणूस ते साकारायचे, जसं एक डायलॉग पण आहे ना, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. सो किती काय काय डोक्यात ठेवलं होतं माधव प्ले करताना? बऱ्यापैकी सांगितलंय मी. काय वेगळं सांगू आता मला? खूप वेळेला ना तुम्हाला मला त्या कॅरेक्टरची समज किती आहे याच्यापेक्षा सिन्सिअरिटी खूप लागते. सो आदिनाथ ब्रिंग्स दॅट ऑन द टेबल. त्याने ना सिनेमाच्या अगोदर म्हणजे सुरू व्हायच्या अगोदर माझ्याबरोबर जयंत बरोबर एवढी चर्चा केली. कधी कधी काय होतं, ॲक्टर्स खूप चर्चा करतात पण ते स्क्रीनवर काही दिसत नाही. पण या बाबतीत आहे ना, आणि आदिनाथला ते प्रेशर तो ऑटोमॅटिकली येणार, कारण सगळ्या फ्रेममध्ये सगळे असल्यावर प्रत्येकाची रिॲक्शन आहे. आणि एकच कॅरेक्टर आहे जो क्वांटम फिजिक्स बद्दल बोलतोय आणि त्याच्यानंतर कट टू पंचक बद्दल बोलतोय. सो या 2 गोष्टींबद्दल बोलणारा माणूस आहे, त्याला काय सूर असणार आहे हे त्याला कुठेतरी सेट करायचं होतं. म्हणून ना त्याने एक्सेल शीट बनवली होती आणि प्रत्येक सीनला एक इमोशनल ग्राफ काय असणार आहे तो एक्सेल शीट होती आणि ती त्याने फक्त माझ्याबरोबर शेअर केली आणि रोज मला आणि जयंतला आता हे एवढं. सो म्हणजे फोकस खूप क्लिअर होता. त्याने ते बांधून ठेवलेले अशी झाड की आता मला हेच करायचंय. तर त्यामुळे ते खूप क्लॅरिटी होती. इंटरव्ह्यू मध्ये पहिल्यांदा असं ऐकलं की एक्सेल शीट बनवली होती. येस आरती. काही नाही, सगळ्यात महत्त्वाचं होतं की ते जे दडपण होतं की या सगळ्यांबरोबर काम करायचे, काय काय नावं आहेत तू बघितली असतील तर, म्हणजे तेच एक. आणि मी थोडी लेट जॉईन झाले. पहिलं यांचे काही दिवस शूट झालं होतं, माझं नंतर होतं, माझं आणि गणेशचं स्केड्यूल. सो तोपर्यंत असं होतं की अरे ह्यांचं तर छान जेलिंग झालं असेल, आधी भेटलो, मॉकशूट केलं, वर्कशॉप केलं, सगळं झालं होतं. पण ॲक्च्युअल काय असतं ना, आपण कितीही प्रिपेअर केलं तरी तिथे गेल्यानंतर कुठल्याही आपले कॉस्ट्यूम, मेकअप, तिथली हवा, तिथला सेट, सगळ्यांनी जे कॅरेक्टर बनतं ना ते वेगळंच असतं. दॅट इज मॅजिक. ते तुम्ही आधी ठरवून काहीच नाही करू शकत. सो हाच विचार केला होता की एक तर ह्यांच्यासमोर परफॉर्म करायचं हीच मोठी गोष्ट आहे. त्यात एकच सीनचं मला टेन्शन होतं जो थोडासा म्हणजे ते अननॅचरल होतं. ती जे करते सगळं ते आपण माणूस म्हणून ते थोडंसं अननॅचरल आहे. त्याचं खूप टेन्शन होतं, पण अगेन सगळ्यांच्या सपोर्टने छान झाला तो. आणि बाकी फार काही, एकदा ते दडपण केलं ना की ह्यांच्यासमोर यांच्याबरोबर कसं करायचं आहे की मग आय वॉज सॉर्टेड. पण पंचक आपण म्हणतोय, पंचक म्हणजे 5 आणि तुम्ही तारीखही तीच निवडली आहे, 5 जानेवारी. सो हे म्हणजे काय प्लॅनिंग आहे त्याच्या मागे, पंचक म्हणून 5 जानेवारी, का हा योगच जुळून आलाय? काय आहे राहुल नेमकं? चिठ्ठ्या पाडल्या होतास का? आणि निघेल ती 5 तारीखच आली. नाही, त्याचं श्रेय डॉक्टर श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांचं आहे. कारण त्यांनी ठरवलं आणि आम्हाला पण असं फोन आला, कळलं 5 जानेवारी. म्हटलं चला, लागली तारीख, लागली, इम्पॉर्टंट आहे. सो असं काही ठरवून नाही, मला नाही वाटत त्यांनी ठरवून केलं असेल, पण योगायोग आहे. हा, तर ती 5च आली तारीख. पण एक खरंच क्रेडिट माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेनेंचं.
त्यांनी जेव्हा ही स्क्रिप्ट ऐकली होती तेव्हा ते म्हणाले होते की ही फिल्म थिएटरसाठी बनली आहे. हॅज टू बी थिएट्रिकल रिलीज. आणि मध्यंतरी OTT, म्हणजे ज्यावेळी कोविड होतं त्यावेळी OTT Correct. त्यांना मागणी होती, हो. फिल्म रेडी होती, ते इझिली देऊ शकले असते, पण ते खूप त्यांना अनेक convinced ऑफर्सही होते. आले OTT खूप वरून. कन्व्हिन्स्ड होते की ही फिल्म दिस हॅज टू बी थिएट्रिकल रिलीज. ही सगळ्यांनी एकत्र येऊन बघावी, असा एक्सपिरियन्स घ्यावा असा सिनेमा आहे. आणि OTTला तुम्ही लोनली बघण्याचा जास्त फॉर्मॅट असल्यामुळे त्यांना असं वाटलं की दिस हॅज टू बी थिएट्रिकल क्या रिलीज. बात. पण जयंत सर, जे एवढे आर्टिस्ट सेटवर असतात तेव्हा कुठल्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त तारांबळ उडाली होती पंचकच्या बाबतीत? एवढी लोक होती सेटवर. नाही, दडपण तर खूप होतं पहिल्या दिवशी, कारण एक एक दिग्गज आणि सुरुवातच दिग्गजांपासून होती. असं नव्हतं की एक दिवस चला जरा आदिनाथचे मोंटाजेस करू, आपल्याच वयाचं आहे तर होऊन जाईल, असं नव्हतं. पहिल्या दिवसापासून म्हणजे सुरुवात झाली तीच दिलीप सरांच्या त्या दीप्ती म्हणाली त्या सिक्वेन्सपासून झाली फिल्मची. आणि पण एक गोष्ट होती डेफिनेटली, रिलॅक्स कुठे झालो मी तर पहिल्यांदा ज्या दिवशी सगळे आले तेव्हा मी त्यांना एक रिक्वेस्ट केली होती की आपण नाश्ता करूयात आणि मग आम्ही तुम्हाला मुवमेंट सांगतो काय आहेत त्या, आणि मग तुम्ही तुमचं कॉस्ट्युम आणि हे करायला जा बाकीच्या गोष्टी, तोपर्यंत इन द मिन टाईम आमचे लाईट वगैरे सगळं अरेंज करून होईल. आणि एकाही कलाकाराने नाही असं म्हटलं नाही. आणि त्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत शूटच्या तो नियम पाळण्यात आला. स्वतःहून कलाकार यायचे आणि हा जयंत आता काय करायचंय, सो नाश्ता झाला की पहिल्यांदा सगळेजण सेटवर यायचे की आता कुठे आतली खोली, बाहेरची खोली, गच्ची कुठे, काय काय करायचंय. त्यामुळे पहिल्याच दिवशी इतकं छान कोऑपरेशन मिळाल्यानंतर मग ते दडपण नाही झालं अजिबातच. नाही, आणि कधी कधी तर असं पण झालं की माझा सीन नसायचा किंवा दिलीपचा नसायचा, पण आम्हाला सेटवर जाऊन आम्ही हॉटेलवर नाही थांबायचो, आम्ही हॉटेलवर स्टेजवरून थांबायचो सेटवर की काय चाललंय, म्हणजे तो फील घेण्याची इच्छा होत गेली की काय चाललंय, कसं घेतायत. सो दॅट वॉज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की जो ज्याचा सीन नव्हता तो सुद्धा येऊन तिथे बसायचा. यु नो, क्या बात. पण जसं सगळेच जण स्क्रिप्टचं किंवा त्या कॉमेडीचं कौतुक करतायत, प्रत्येकाच्या वाट्याला असे जबरदस्त आणि कमाल सीन ऑब्व्हियसली आले असणार पंचकमध्ये. पण असं एखादा सीन असतो ना की जो परफॉर्म करताना किंवा त्या सीनच्या बाबतीमध्ये आपण खूप विचार करतो की मी इथे कशा प्रकारे परफॉर्म करू किंवा माझं से काय असेल यावर प्ले करताना. तुमच्या सगळ्यांना हा प्रश्न आहे, असा तो सीन कोणता आहे तुमच्या सगळ्यांसाठी ज्याच्यासाठी तुम्ही खूप विचार केला किंवा मेहनत केली किंवा एक टेन्शन होतं की हा असाच होईल का जसा राहुल आणि जयंतला हवा आहे? सगळ्यात चॅलेंजिंग सीन वॉज जो ट्रेलरमध्ये आहे, जिथे ज्योतिष येऊन सांगतो की पंचक लागलाय, कारण तिकडे अख्खी दुनिया होती त्या सीन. आपण किती दिवस शूट केला तो सीन? नाही, सीन एक दिवस, 2 सीन होते त्या प्रकारचे 2 सीन. बट दॅट वॉज द मोस्ट चॅलेंजिंग सीन. मला वाटतं की त्यात, कारण केवढा गिव्ह अँड टेक आहे, म्हणजे अख्खं फॅमिली असते, गावातली लोक असतात तिकडे, आणि त्यात खूप सिरियस सिच्युएशन आहे. त्या सिरियस सिच्युएशनमधून घडणारी कॉमेडी. आय थिंक इट वॉज फॉर मी ॲज अन हो. कारण सिनेमाचा टोन आहे ना जो, तो त्या सीनमध्ये सेट होतो आणि तो सीन खूप सिरियस आहे. सो त्यामुळे त्या सीनला तेवढं महत्त्व आहे आणि तो खरोखरच टफ होता यांच्यासाठी, कारण तिथून ते त्यांच्या कॅरेक्टर्सचा ग्राफ सेट करणार होते आणि मग तिथून पुढे तो वेगळा ग्राफ जाणार होता. तर प्रत्येकाला तो पहिला सूर सापडणं करेक्ट, तो सीन, त्याच सीनचं मॉक शूट केलं होतं आपण. त्या सीनचं आम्ही मॉक शूट केलं होतं. आरती? मी सांगितलं तसं एक त्या सीनचे डिटेल्स मी नाही सांगू शकत अनफॉर्च्युनेटली, आत्ता ते फिल्ममध्येच बघायला मिळतील. पण ती खूप अननॅचरल गोष्ट आहे जी नम्रता करते त्या सीनमध्ये. सो ते मला जरा, म्हणजे मी राहुलला तेच म्हटलं, आता तू लिहिला आहेस बरोबर आहे, आता हे कसं करायचं कसं, म्हणजे. पण त्यांनी मला एक्सप्लेन केलं आणि यांनी सगळ्यांनी खरंच खूप सपोर्ट केला की वी आर, आणि अख्खं गाव जमलं आणि त्याच्यासमोर हे सगळं करते. ते बरं, त्याच्या आधी पण जे सगळं झालं होतं, त्या सीन सुरू व्हायच्या आधी काय झालं, माझं आदल्या दिवशी पॅकअप झालं. मी सावंतवाडीतून मुंबईत पोचले, काय 5 वाजता पोचले असेल फ्लाईट घेऊन, आणि स्विच ऑफ केला होता फोन. एअरपोर्टच्या इथे उतरले, ऑन केला तर धडाधड प्रोडक्शनचे मेसेजेस, फोन की मॅम थोडासा जरा ब्लंडर झाला आहे, उद्या परत 7ची शिफ्ट आहे आणि तुमचा सीन एक राहिला आहे, आणि हाच सीन होता तो. सो इमिजिएटली नेक्स्ट फ्लाईट घेऊन या. तर म्हटलं ठीक आहे येते, असं करून मग
11ची फ्लाईट, मग ती डिले झाली, 1:30 वाजता आली, मग मध्यरात्री कधीतरी पोचले, रात्री एक तर मला भीती वाटते रात्री बित्री असं अंधाराची, मग त्याच्यात एकट्याने सगळं करायचं आहे. पोचले 4-5 वाजता आणि 7:30चा कॉल टाईम होता आणि हाच सीन. सो मी ऑलरेडी त्या झॉम्बी अवस्थेत होते आणि आय गेस त्या झॉम्बी स्टेटचा मला फायदा झाला बहुतेक त्या सीनमध्ये. एकदम रिअलिस्टिक. येस भारतीताई. मी काही नाही सांगू शकणार कारण मला ना मी असं माझी काही तयारी किंवा अभ्यास नाही करत मी भाषेसाठी म्हणून केला अभ्यास तेवढाच, पण अदरवाईज आता ह्या सीनमध्ये मी काय करू शकते वगैरे काय बरं करू असं नाही होत माझ्यासाठी. जसं सुचेल तसं यांनी एकदा टेक दिला की बाबा अशी अशी तुझी कॅरेक्टर म्हटल्यानंतर त्यावेळेला जे सुचेल ते मी करते आणि नाही बरोबर वाटलं तर ते सांगायला तयार असतात ना किंवा इथं थोडं असं करा म्हणून. त्यामुळे मी तुम्हाला ह्याच्यात किस्सा सांगते म्हणजे वेगळा किस्सा आहे म्हणून. जसं माझ्या अगदी कॅरेक्टरच्या विरुद्ध होतं जेव्हा मी वागळे की दुनिया केलं ना तेव्हा लक्ष्मणजी सीन सगळा समजून सांगायचे. फॅन्टॅस्टिक ॲक्टर होता तो माणूस. सगळा अख्खी स्टोरी प्रत्येक कॅरेक्टरचं ॲक्टिंग करून दाखवायचे ते. त्यामुळे आपल्याला माहिती असायचं अरे हे कॅरेक्टर आहे. तर पहिल्या एपिसोडमध्ये मी नव्हते, जो शाहरुख खानचा होता. दुसऱ्या एपिसोडपासून मी आले तर मी केला आणि मग त्यांना बघायचं होतं की आता सगळी कास्ट आली आहे तर मला तो एपिसोड बघायचा. त्यांनी तो बघितला आणि मला म्हणाले नो 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 दिस इज नॉट डन. तर मी इतकी घाबरले. एकतर लक्ष्मणजी मला सांगतात दिस इज नॉट डन. व्हॉट डिड आय डू. तर ते म्हणाले की नो यू कांट पुट युअर हँड लाईक दिस अँड टॉक टू युअर हजबंड. यू कांट डू दिस टू युअर हजबंड. अरे बापरे मी ते इतकी घाबरले. म्हटलं आम्ही तर फारच रिस्ट्रिक्शन आली. असं काम करायचं म्हणजे बापरे एवढे एपिसोड करणं माझ्यासाठी तो धडा मला एवढा मोठा होता माहितीये ना की एवढं सबड्यूट काम करायचं म्हणजे माझ्या तेव्हा मला पद्मश्री मिळायला पाहिजे खरं म्हणजे. वा आदिनाथ. येस डिफिकल्ट सीन तुझ्यासाठी. मी जो म्हणालो तो ओके उत्तर दिलं सागर सर. नाही मला तसा काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे सॉर्टेडच होतो. कारण याचं कारण परत तेच होतं की ते प्रत्येकाचं कॅरेक्टरायझेशन त्यांनी इतकं छान केलेलं होतं. आणि पहिल्या दिवशी म्हणजे जेव्हा पहिला सीन असायचा तेव्हाही आधी त्याने एकदा प्रत्येकाला एक्सप्लेन केलं होतं. फक्त त्या बाउंड्रीज पाळायच्या एवढंच डोक्यामध्ये होतं. त्यामुळे आपण आणखी डोकं लावून वेगळं काही करायचं आहे हा भाग त्यानं शिल्लकच ठेवलेला नव्हता. त्यामुळे असं आणि अवघड, कारण एकदा ते डोक्यात आल्यानंतर या मानसिक अवस्थेचं कॅरेक्टर आपल्याला करायचं आहे हे एकदा झाल्यानंतर फार काही वेगळ्या गोष्टी त्याच्यासाठी कॅरिकेचर कराव्या लागतात असं मला वाटत नाही. म्हणजे एकदा तुम्हाला फक्त पटलं पाहिजे की हे कॅरेक्टर मी करतोय आणि हे मी आहे, तर ते कॅरेक्टर कसं वागेल याचा फक्त विचार करत राहिलं तर माझ्या मते ते घडत जातं. आणि तो विचार काय करेल हे सुद्धा यानं कंसात लिहिलेलंच होतं. त्यामुळे तसा कधी काही प्रश्न नाही आला. कमाल. आय कॅनॉट. मला ते एक सुचलं फक्त मोस्ट चॅलेंजिंग सीन. तर मला आठवलं किस्सा आठवला मला. तो जो सीन सुरुवातीचा जो आहे खूप सिरियस सीन आहे तो. पण माझ्यासाठी चॅलेंज काय होतं माहिती आहे का. तर 2 सगळ्यात मोठे प्रँकस्टर्स माझ्यासोबत त्या सीनमध्ये होते. सगळ्यात मोठे खोडकर सेटवरचे त्या सीनमध्ये होते. एक दिलीप काका, दिलीप प्रभावळकर आणि आनंद इंगळे. आणि तो त्या सीनमध्ये माझं कॅरेक्टर माधव, त्याचा बाप मेलेला असतो आणि दिलीप काका खाली जमिनीवर झोपले असतात, त्यांच्यावर चादर असते. ती चादर इथपर्यंत होती आणि नाकात कापसाचे 2 बोळे होते आणि त्या बाजूला आनंद इंगळे. आणि माझा क्लोज लावला होता आणि मी ते सगळं बेरिंग घेतोय, मी त्या मूडमध्ये येतोय, मी त्या इंटेन्सिटी सगळी माझी चालली आहे, सगळं प्रिपरेशन चाललं आहे. कारण त्या सीनसाठी आम्ही वर्कशॉप्स एवढं सगळं केलं होतं आम्ही. तर ह्या दोघांचं त्या शॉर्टच्या मध्ये काय चाललं असेल गेस कर. काय. दिलीप काका नाकातले कापसाचे 2 बोळे ते करून उडवत होते आणि अंडे इंगळे त्यांना सांगत होतात नाही नाही अजून अजून लांब जाऊ शकतो. So yes, this was a very challenging scene for me. Obviously. दादाला विचारलं तर तो सांगतो पण तर नव्हतं जात त्यांचं लांब, सांगायला नको का. आई ग. Sorry, over to you, Deepti. मला असं वाटतं सागरदादांनी परफेक्ट सांगितलं, तेच मला सांगायचं आहे. पण हे सगळे म्हणजे आनंददादा, सतीश काका, दिलीप काका आणि हे सगळे ॲक्शन
म्हणेपर्यंत इतके विनोद तिथे करायचे की मला खूप हसू यायचं आणि डायरेक्ट ॲक्शन नंतर मला जे काही वागायचं आहे बावळट भोळी असं, तर ते मला थोडंसं तेव्हा मला कॅरेक्टरमध्ये यायला मला ते पटकन स्विच ऑन स्विच ऑफ व्हायचे, मला वेळ लागायचा. दॅट वॉज द ओनली चॅलेंज आय हॅड. ओके येस आशिष. मला चॅलेंजिंग काही नव्हतं ॲक्च्युली, कारण खूप सॉर्टेड होतो आम्ही. पण मला आवडलेला सीन मी तुला Please, सांगतो. yes. तो ओपराचा जो सीन आहे जो तुम्ही बघणार आहात फिल्ममध्ये, तो सर्वात चॅलेंजिंग यांच्यासाठी होता. आणि आम्हाला ना तो इनॅक्ट करताना खूप मजा आली. फार गमतीशीर आहे, जिब्रिश लँग्वेजमधलं एक गाणं आहे त्यामुळे. आणि जेव्हा ते पहिलं ऐकलं ना, जर प्लेन कोणी सांगितलं तर काय फालतूगिरी आहे, किलबिल आहे का चालू आपलं, काय ते बालिशपणा झालं. पण ते जेव्हा एक्झिक्यूट झालंय ना, ते फार कमाल झालंय. त्यामुळे मला आवडलेला तो सीन आहे. इट वॉज चॅलेंजिंग फॉर बाप्पा विद्याधर जोशी. आणि असं चर्चा होती की अरे असं आहे असं आहे असं आहे असं आहे, आणि ते हाय स्पीड म्हणजे ते डबल द स्पीड ते शूट करायचं होतं. पण म्हणजे अस्खलित म्हणतो ना, म्हणजे ही वॉज प्रिपेअर्ड. म्हणजे ते दाखवत होते की अरे कसं काय काय काय, पण छोटीशी अशी नोट घेऊन ते जिब्रिश काय वर्ड्स आहेत ते त्यावेळेला बरोबर लिपसिंग करणं, ही हॅट्स ऑफ टू हिम. म्हणजे ही सिन्सिअरिटी पाहिल्यावर की टाप की आपण काही ग्रांटेड घेऊ कुठल्या गोष्टीला. इट वॉज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. आणि हॅट्स ऑफ टू हिम. म्हणजे असं झालं की हे होऊ शकतं, आणि ते आयत्या वेळेला सांगितलं होतं. म्हणजे ही वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर इट. तिकडे आल्यानंतर तो ॲक्च्युली कळतं की एक्झॅक्ट प्रॅक्टिकली कसं करायचं आहे, आणि ही वॉज ऑन फॉर इट. सो ही वॉज व्हेरी व्हेरी लर्निंग. पटकन रिकलेक्ट होत नाही की काय बोलायचंय, आणि ते फास्ट जात आहे आणि लिटरली इट वॉज फन. आता तू पुढचं फिल्ममध्येच बघ. आणि हे सगळं मला तेव्हा आठवणार आहे, तुम्ही लोक जी आता इथे सांगताय. पण कोकण आहे, कोकणातली फॅमिली आहे, गाण्यांना सुद्धा तो टच काय आहे, त्या बाबतीत काय विचार आहेत? यात जी एक गोष्ट असते ना, आपण नेहमी, म्हणजे मी यांना, तो आमच्या सिनेमामध्ये डायलॉग पण आहे की घड्याळात 3 काटे असतात, एक मोठा काटा, छोटा काटा आणि एक पातळ काटा. तर पण टाइम जेव्हा कोण विचारतं, अरे 12-20 झालेत, सेकंद किती झालेत कोणी सांगत नाही. आणि सेकंदाचा काटा सर्वात जास्त पळत असतो, जास्त मेहनत करत असतो. तसं या फिल्ममध्ये हे कोकणात सगळं करणं, आणि त्याला जे एक गरज आहे, आपण म्हणणं प्रोडक्शन व्हॅल्यू, ती ॲड करताना ना, म्हणजे काही लोकांची नावं मला पर्टिक्युलरली घ्यावीशी वाटतात. एक तर तुमचे प्रोड्युसर्स तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी बॅक करतात. आणि रादर आमचं गाणं एक अर्धवट शूट झालं होतं. बाबा बीबी बुबो हे जे गाणं आहे ते पावसामुळे आम्ही एक्सटिरियर शूट नव्हतं करू शकलो. पण जेव्हा आम्ही एडिट दाखवलं माधुरी मॅमना, त्यांनी इमिजिएटली सांगितलं की तुम्ही तिथेच जाऊन शूट करायचं, कुठेही चीट नाही करायचं, जेवढे आर्टिस्ट तुम्हाला गरज आहे तुम्ही घेऊन जा आणि ते गाणं कंप्लीट करा. आणि या सगळ्यामध्ये ना तुम्हाला ना असे पडद्यामागून मदत करणार, म्हणजे EP जे आहेत नितीन वैद्य, फिल्म कोऑर्डिनेटर जे आहेत डॉक्टर आजगावकर, ह्या लोकांचं ना सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. कारण आहे ना, ती व्हॅल्यू, प्रोडक्शन व्हॅल्यू तुमच्या बजेटला न हलवता तुमची फिल्म सक्सेसफुल करण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. आणि ती ना जरी पडद्यावर दिसत असली म्हणणं की आपण हे डिरेक्टरचं काम आहे, हे रायटरचं काम आहे, हे कॅमेरामनचं काम आहे, पण त्याला लागणारी सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत. म्हणून म्हणतो कोकणात शूट करणं त्यावेळी आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं, कारण ऐन ऑक्टोबरमध्ये दिवाळीमध्ये पाऊस पडत होता. आणि पूजाची अशी व्हायची की अरे इथून लावली तर खिडकी दिसते, धो पाऊस पडतोय, कॅरेक्टर कुठे उभे करू, असं आमचं लिटरली झालं. तिने एक जो स्कीमर बसवला होता तो पाण्याने भिजून असा खाली लोटायला लागला होता. सो हे सगळे चॅलेंजेसमध्ये ना तुम्हाला जर अशी टीम असेल ना तर हे सगळं पॉसिबल होतं. ॲब्सोल्युटली. जैन सर. नाही, राहुल बोलला ते अगदी खरं आहे. मला मगाशी जे तुम्ही म्हटलं ते आठवायचं, तेच ते सिक्वेन्स होता तो, ज्याच्यामध्ये ते ऑपराचं गाणं जे होतं ते, आणि ते परत एवढी सगळी कॅरेक्टर्स प्लस त्याच्यामध्ये गावकरी आहेत सगळे, आणि शूट करायला आमच्याकडे 1 दिवस आणि त्यात पाऊस. त्याच्यामुळे सकाळी आम्ही सेटवर गेलो आणि सकाळपासून जी पावसाला धो धो सुरुवात झाली. मी पूजाकडे बघतोय, राहुल पूजाकडे बघतोय, पूजा 1-2 मिनटं इकडे तिकडे बघितलं तिने. आमचे ते दीपक दादा होते, त्यांना बोलवलं तिने आणि तिने सांगितलं वरती स्कीमर लावून टाका सगळा. आणि मग तो अर्ध्या तासात तो स्कीमर लागला, आणि त्याच्यानंतर ते गाणं कंटिन्युअस पावसात शूट झालं, ते कळणारही नाही आपल्याला सिनेमामध्ये. सो हा जो ग्रेटनेस आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी, त्या दिवसात. म्हणजे ॲक्च्युली स्पीकिंग आम्हाला शूट करायला जर आपण पकडलं 8 तास असतात, तर त्यातले 3 तास आमचे गेले होते ऑलरेडी.
पण उरलेल्या वेळाचा मॅक्सिमम उपयोग करून ज्या पद्धतीने तिने ते शूट केलंय इज ट्रिमेंडस जॉब. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डू दॅट काइंड ऑफ थिंग. इतक्या सगळ्या मेहनतीनंतर, मजा मस्तीनंतर, मॅडनेस नंतर तयार झालाय पंचक आणि 5 तारीखच निवडली आहे तुम्ही. सो आता 5 तारखेला प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन पिक्चर पाहिल्यानंतर जेव्हा ते थिएटरमधनं बाहेर पडतील तेव्हा आपल्याबरोबर काय घेऊन बाहेर पडतील? सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे. कोणापासून सुरुवात करू? आशिष पासून. ओके. मला असं वाटतं एक छान अनुभव ते घेऊन थिएटरमधनं बाहेर पडतील आणि कुठलंही लोड किंवा काही शिकवायचं नाही आम्हाला या फिल्ममधनं. यावं, 2 तास त्यांनी हसावं, त्यांचे जे एक्सपिरियन्स आहेत ते आमच्या बरोबर रिलेट करावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. दीप्ती. आनंददादा नाही आज, पण त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये खूप छान सांगितलं होतं की हा सिनेमा तुमचे पैसे वसूल नाही करणार, तर तुमचा वेळ वसूल करेल. क्या बात. यू विल फील लाईटर, यू विल फील मोर पॉझिटिव्ह, यू विल बी वायझर. मला असं वाटतंय म्हणजे तुमचा दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा हा खूप वायझर होईल असं मला वाटतं. आणि यू नेवर नो इफ यू हॅव अ चान्स, तर माधुरी मॅम पण कदाचित व्हिजिट करू शकतात. तर काही जणांना ते सरप्राईज मिळू शकतं. म्हणजे सरप्राईज विजिट्स आहेत काही थिएटर्सना, तर काही जणांना तो सुद्धा अनुभव आम्ही देणार आहोत. क्या बात. सागर सर. एक छान सुंदर नाटक बघून बाहेर पडल्यानंतर जो फील होतो तशा पद्धतीचंच एक फील येईल. आणि आत्ताच आपण नुकतेच कोविड काळातून बाहेर पडलेलो आहोत. आपण वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना उगाचच घाबरत बसतो, तर त्याच्याकडे पण तेवढ्याच शांतपणे आणि खेळकरपणे बघितल्यानंतर त्याची भीती आपल्याला वाटणार नाही. हा एक विश्वास घेऊन प्रेक्षक नक्कीच मनोरंजनातून विश्वास घेऊन खेळकरपणे बाहेर पडेल. आदिनाथ. राहुलनी जी स्क्रिप्ट लिहिली आहे पंचकची, प्रत्येक कॅरेक्टर इतकं रिलेटेबल आहे. ती एका कुटुंबाची गोष्ट आहे आणि त्या कुटुंबातलं प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक भूमिका आपल्याला रिलेट होणार की अरे माझी पण आत्या अशीच आहे, माझे काका असे आहेत, माझी बहीण अशी आहे, अरे मी पण थोडासा असा आहे. हे सगळ्यांना वाटणार. सगळ्या कॅरेक्टर्स म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर इतकं सुंदरपणे आखलं गेलं आहे. म्हणजे स्वतःची फिल्म आहे म्हणून मी कौतुक करतोय असं नाही, पण खूप रेअरली एका स्क्रिप्टमध्ये कॅरेक्टर्सवर इतकं काम केलं जातं. म्हणजे बऱ्याचदा जर कुठली स्क्रिप्ट एका पुस्तकावर आधारित असेल तर त्याला ते कॅरेक्टर्स ऑलरेडी रेडीमेड मिळतात त्या स्क्रिप्टसाठी, पण हे कम्प्लिटली ओरिजिनल काम आहे राहुल आणि जयंतचं. आणि त्यांनी ते कॅरेक्टर्स इतके सुंदरपणे जिवंत केले आहेत की प्रत्येक कॅरेक्टरचा, प्रत्येक त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा एक वेगळा रंग आहे आणि ते सगळे रंग तुम्हाला रिलेट होतील आणि ते सगळे रंग घेऊन तुम्ही बाहेर निघाल थिएटरमध्ये. मस्त. भारतीताई. मला असं वाटतं की एक तर पहिलं तर लोक स्माईल करून बाहेर येतील, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आणि फॅमिलीबरोबर बघण्यासारखं, अख्ख्या फॅमिलीबरोबर बघण्याचे पिक्चर हल्ली नाही आहेत. म्हणजे पानसटपणा तरी असतो, नाहीतर काहीतरी नुसतीच प्रेम. हां, ते तर फक्त पंचकपणा खरं. सो असा पिक्चर आहे की हा तुम्ही लहान मुलापासून काही आम्ही ज्ञान देतच नाही आहोत, कारण त्या सिच्युएशनमधूनच इतकी सुंदर तयार होते आणि लहान मुलांना पण कळेल की हे छान आहे, बरोबर आहे. म्हणजे त्यांना आता विचार करायला भरपूर वर्ष आहेत आता की आपण तो पिक्चर बघितला ना, त्यात असं होतं ना, ते बरोबर आहे. त्यामुळे मला असं वाटतं स्माईल घेऊन बाहेर येतील आणि आय थिंक दे विल टेल एव्हरीबडी की जस्ट गो अँड वॉच द मूवी. खरं तर तुम्ही म्हणजे अजून 4 लोकांना घेऊन पंचक कंप्लीट करूनच बघायला जा फिल्म. पण जरी एकटे गेलात तरी म्हणजे मी खात्री देऊ शकते की तुम्हाला थिएटर हॉलमध्ये एकटं बसलो असं वाटणार नाही. तुमचे फॅमिली मेंबर्स तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसतील. आणि दुसरं, ही फिल्म जर तुमच्याचमुळे हिट झाली तर मराठी फिल्म इंडस्ट्रीला पंचक लागायला हरकत नाही ना. पुढच्या 4 पिक्चर पण हिट होतील असं म्हणूयात वर्षभरात. वा. येस. राहुल. काय घेऊन जातील हे मला माहिती नाही आहे. काय घेऊन जावं अशी अपेक्षा आहे. तर माझा स्वतःचा सिनेमा बघतानाचा जो अनुभव आहे, म्हणजे ऋषिकेश दानची फिल्म बघताना ते जेव्हा टेप अडकते आणि ते बाबू मोशाय आवाज येतो ना, आणि त्यावेळी एंडला ऋषिकेश दाननी लिहिलेलं आहे की आनंद मरा नाही था, आनंद कभी मरते नाही आहे. या सिनेमातून बाहेर पडल्यावर त्यांच्याकडे तो आनंद असेल ना, तर मला फिल्म केल्याचं समाधान मिळेल. क्या बात. जय. एवढं सगळं बोललेत सगळे, मी काही फार बोलायची गरज नाही. मी फक्त एवढंच म्हणतो, या बघा, खूप हसा, मजा करा, छान 2 तास एन्जॉय करा आणि आनंद म्हणतो त्याप्रमाणे तुमचा वेळ वसूल होईल. बस. क्या बात. आणि 5-5 जणांना घेऊन जा आपल्या बरोबर पिक्चर बघायला. थँक्यू सो मच गाईज, इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या.
5 वेळा शुभेच्छा तुम्हाला पंचकसाठी Thank 5 you. जानेवारीसाठी Thank you. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.